जयंत पाटलांचे आभार मानतो. त्यांनी योजना मान्य केली. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय. शरद पवार गटाने फेक नरेटिव्ह पसरवणं बंद करावं असं देखील महेश शिंदेंनी म्हटलंय. पवार गटाचे नेतेच स्वतःच्या घरात योजनेचा लाभ घेत आहेत. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी हा दावा केला आहे. आमदार महेश दादा शिंदे आपल्या सोबत आहेत. दादा, लाडकी बहीण योजनेबाबतचा तुमचा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विरोधकांनी सुद्धा तुमच्यावरती टीका केली. नेमका हा प्रकार काय घडला होता, काय सांगा? हा जो व्हिडिओ बाहेर पडला, जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये मी जे बोललो आहे ते जे फेक नॅरेटिव्ह पास करतायत, मी त्याच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका होती. मी कुठल्याही माता भगिनींच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका नाही. जे लोक आज फेक नॅरेटिव्ह पसरवतायत त्या लोकांना समज देणं हे गरजेचं आहे. आज एवढ्या जनकल्याणकारी योजना एका बाजूला सरकार करतंय आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेला या योजनांपासून वंचित ठेवण्यासाठी हे षडयंत्र या ठिकाणी रचलं जातं. आणि माझी विनंती आहे सुप्रियाताईंना पण आणि जयंत पाटील साहेबांना पण, त्यांनी पण ही योजना एवढी चांगली आहे. आता ते दोघंही सांगतायत की या योजनेचा लाभ कसा मिळत नाही, आम्ही बघतो. म्हणजे तुम्ही मला सांगा, 30 वर्षात त्यांच्या डोक्यात ज्या गोष्टी आल्या नाहीत, ते एक रिक्षावाला मुख्यमंत्र्यांनी, गोरगरीब घरातला मुख्यमंत्री आहे, त्यांनी सामान्य जनतेसाठी ही योजना दिली. आज ही योजना चांगली चालली पाहिजे हीच आमची भावना आहे. परंतु जे आमचे विरोधक आहेत शरद पवार गटाचे, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला पाहिजे की या योजनेबाबत तुम्ही विनाकारण काहीतरी चुकीच्या बातम्या पसरवू नका. आणि हेच सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केला आहे. कॅमेरामन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई.